मी तो अल्पमती हीन काय वर्णू तुमचे गुण उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपे कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा द्रोणागिरी कपिहाती आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणिली लंका दहन केली हनुमंते काशाणे राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया कथेचा विस्तारू कृपाने कलेजा त्यांचा कृपाने कथेचा विस्तार कृपाने कलेजा बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा तुम जाणू ग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धे पाविजे सहजादीच्या चरण बजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचिनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका होती ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते ताळ मृदंग श्रोते का ताळ मृदंग श्रोते का तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय हीरा भारतीजी महाराज गुरुवर्य वैकुंठवासी रामभाऊजी महाराज बेलापूरकर या संतांच्या कृपाशीर्वादानं आमचे हरिभक्तिपरायण रसाळ महाराज यांची प्रेरणा
सर्व भाविकांचं सहकार्य, सर्व सप्ताहाचं सौजन्य, तो संपूर्ण येकाड परिवार पाटील, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी आजचं कीर्तन सौजन्य स्वीकारलं ते रोहिदासजी आजीनाथजी पाटील येकाड, त्यांनाही धन्यवाद. या संबंधाने उपस्थित ज्यांनी अधूनमधून सारखं स्मरण करून दिलं, कुठवर आले बाबा, म्हटलं बाबा उशिरा येत नाही बाबा, ते विक्रमजी पाटील, त्यांनाही धन्यवाद. थोर मृदंगाचार्य अल्पवयामध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी सर्व वारकऱ्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं ते आमचे भरत महाराज पठाडे. आमचं वारकरी संप्रदायाचं वैभव गायनाचार्य वंकारजी महाराज जगताप. दुसरं वैभव कैलास महाराज पवार. गुलाबराव महाराज फराटे. कुठे का असे ना पाठ आहे. कुर्मदास महाराज तुम्हाला, गवारे महाराज, मुटके महाराज, अजून कोणी राहिले असेल ते सगळे महाराज. छोटी छोटी साधक मंडळी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. प्रहारेवाले विनेकरी, कीर्तनाचे विनेकरी, कंबर बांधून असलेले, ललकाऱ्या देणारे, भालदार चोपदार, शूटिंगवाले, पत्रकार, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. ए जॅकेटवाल्या, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. म्हणून पुन्हा ग्रामस्थ आणि विशेष येकाड पाटील परिवाराला धन्यवाद देतो. मंडपात पाऊल टाकला की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. का सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. अशीच ठेवा 11 वाजेपर्यंत, सगळे सुंदर आहे. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून संयोजकाला धन्यवाद देतो. पण दररोज त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ओंकार महाराज, या अभंगाशी सगळ्या पौराणिक संबंध आहे. म्हणून सासूची जावयाची गोष्ट नाही. अभंग तुकोबारायांचा आहे. डोळ्यापुढे चित्राणा बराच मोठा आहे, तरी बरोबर 11ला पूर्ण करायचा आहे. रामायण सर्वांना माहिती आहे, तरी थोडा प्रसंग डोळ्यापुढे आणा. रामचंद्र प्रभू वानर सेना घेऊन निघाले लंकेला, पण थांबावं लागलं का? आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. नळ राजा बोलाविला, 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 नळ राजा. हे आडवा समुद्र लागला, नळ
आडवा समुद्र लागला, नळ राजा बोलाविला. नळ आणि नीळ हे शिल्पकलेमध्ये प्रवीण आहे, पण याची कल्पना रामचंद्र प्रभूला नाही. 18 पद्म वानर सेना आहे. मग झालंय काय, समुद्राने सांगितलं. तोपर्यंत देवाला माहित नव्हतं. नाथ नल नील कपित भाई. आता सगळा प्रसंग पूर्ण पौराणिक आहे बरं का, त्याच्यामुळे आता माझा नाईलाज आहे. नाथ नीलनल कपित भाई, लरका ऐरिस आशिष पाई, तिनके परस किए गिरी भारे, तरई जलदी प्रताप तुम्हारे. हे शब्द समुद्राचे आहे. आडवा समुद्र लागला आणि तो समुद्र मनुष्य रूपात प्रकट झाला. मोत्याचं ताट घेऊन प्रभूने स्वीकारलं आणि समुद्र सांगतोय, मालक तुमच्या 18 पद्म वानर श्रेणीमध्ये 2 इंजिनियर आहे. एकाचं नाव नळ आहे, एकाचं नाव नाथ नल नील कपिदौ भाई. लरकाई, बरं ते कारण सांगतोच. आता तुम्ही टवकारलेच, ते कारण सांगतो. समुद्र म्हणाला, हे खोडकर होते दोघेही पोरं, नळ आणि नीळ. कोणत्या खोड्या? ऋषी मुनी आपले सकाळी आश्रमामध्ये आंघोळ झाली की देवाऱ्यातल्या देवापुढे ध्यानाला बसायचे डोळे लावून. ध्यान चालू असलं की त्यावेळेला हे दोघंही अलगद पावलाने आत जायचे आणि देवाऱ्यातले देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन टाकायचे. ध्यान संपलन घालीन लोटांगण झालं की देवच नाही देवाऱ्यात. मग ऋषी मुनींना कळालं की हे 2 पोरं खोड्या करतात. आमचे देव देवाऱ्यातले उचलून समुद्रात नेऊन टाकतात. सगळे ऋषी एकत्रित आले आणि या दोन्ही मुलांना शाप दिला. का रे, ध्यानाला बसल्यानंतर आमचे देव उचलताना समुद्रात नेऊन टाकता? शाप आहे तुम्हाला. आजपासून समुद्रात नेऊन टाकले तरी आमचे देव बुडणार नाही, तरतील. हा शाप समुद्र सांगतोय. मग हे दुसऱ्या दिवशी नेऊन फेकायचे, शापामुळे तरंगायचे, तरंगलेले काढून आणायचे ऋषीमुनी. आता अशी जादू आहे त्यांच्या हातात मालक. त्यांचा हात दगडाला नाही पर्वताला लागू द्या. तिनके परस किए गिरी भारे, तरीही जलदी प्रताप तुम्हारे. ही समुद्राने सांगितलं. आणि मग नळ राजा बोलाविला. इथपर्यंत आलो आपण बरोबर. थोडं सगळे 5-5 मिनिट सगळ्या चरणाला स्पर्श करून तुम्हाला 11ला मोकळे करतो. आणि मग पुलाच्या कामाला सुरुवात झाली. दगड, पहाड, पर्वत, वानर आणू लागले. आणि हे 2 इंजिनियर एवढ्याच कामावर हात लावायचे. डालो डालो, हे दिवसभर डालो डालो डालो, ते तरंगायचे. पहिल्या दिवसाचं काम पूर्ण झालं. सूर्य मावळला. सगळी वानरं विश्रांतीसाठी बसली बरं का संतोषराव. पण हे दोघं इंजिनियर एकांतात. यांची चर्चा. नळ्या, काय रे निळा, आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, त्यानं काय दिवा लावला असता. आपल्यामुळे चाललं का नाही पुलाचं काम. नाव याचंच होणार. इंजिनियर गायब. सगळे जमतं देवाला इतकं नडतं. तिळे मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य काय आहे? बुडवणे. लेने को हरिनाम, देणे को अन्नदान, तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. गुलाबराव, 3 गोष्टी आहे का नाही इथं? सकाळीपासून झोपी जाईपर्यंत लेने को हरिनाम, देणे को अन्नदान, आणि अख्खे तरुण पोरं हात जोडून स्वागताला उभे आहे. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. रात्री एका माशानं धडक दिली आणि पहिल्या धडक योजनेत पूल गायब झाला. एवढा की काल कुठं काम केलं अनिल सरकडे हे कळेना. खवळले नाही सगळे श्रमदानवाले. बोलवा त्या इंजिनियरला. आवाज का वाढतो? रागावले ते. बोलवा इंजिनियर साहेबाला. असं बोलवा त्या इंजिनियरला. कामाची गॅरंटी नव्हती तर फुकट श्रमदान का घालवलं म्हणावं. आणि मग 18 पद्म वानर दोघावर तुटून पडली. कोणी तंगड धरतंय, कोणी हात धरतंय, कोणी शेपूट ओढतं, कोणी कानं ओढतंय. आणि हे ची 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 ची. हनुमानजीच्या लक्षात आलं कुछ तो भी दाल में काला है. गदा घेऊनच आले. जय श्रीराम. अरे अपनी जात में का बंदर है, गलती हो गई उसको छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली. हे सगळे बाजूला झाले. आता तिघच आहे, हनुमानजी, नळ आणि नीळ. नळा, निळा
काय मारुती रा पूल का गायब झाला तेच कळत नाही. कळत कसं नाही, तुम्ही सिमेंट वापरलं नाही तेव्हापासून खाण्याची पद्धत होती असं डोकं चालवायचं नाही. सिमेंट का एल&टी का माणिकगड का चट्टीनाड, अरे तेव्हा यातली एकही कंपनी नव्हती. मग हनुमानजीनं कोणत्या कंपनीचं सांगितलं हे नीट ऐका. रकारा पुढे एक मकार मांडिका, रकारा पुढे मकर मांडिका, रकारा पुढे एक मकार मांडिका. त्याचा बेस कॅम्प करा, बेस कॅम्प करा. रकारा पुढे मकर मांडिका, उतरी भव तुका सिंधुजिया, उतरी भव तुका सिंधुजिया, उतरी भव तुका सिंधुजिया, उतरी भव तुका सिंधुजिया. रकारा पुढे एक मकर मांडिका, उतरे भव तुका सिंधुजिया, उतरे भव तुका सिंधुजिया. रकारा पुढे एक मकर मांडिका, उतरे भव तुका सिंधुजिया, उतरे भव तुका सिंधुजिया. हे सिमेंट लक्षात घ्या. हनुमानजी सांगतात नळा निळा एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा. रकारा पुढे एक मकार मांडिका आणि उत्तरी भवतुका सिंधुचिया. मग एका दगडावर रा दुसऱ्यावर म, एकावर रा दुसऱ्यावर म, एकावर रा दुसऱ्यावर म, हे देवाचं नाम लिहिलं राम दगडावर. परिणाम उदकी तारिले पाषाण हे महिमान नावाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नावाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान रामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान रामाचे. स्वातंत्र्य आहे, अभंगात प्रवेश कसा करावा, आम्ही कसंही येऊ, तुम्हाला काय अभंगावर धरून बोललो पण झालं ना, काय डोकं चालू नका. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. अरे मग ज्याच्या नामानं दगड तरतात तो काय करणार नाही. तुम्हाला अजून एक प्रमाण पाठ नसेल पण सांगतो. तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, तारी ऐसे जड. उदकावरी जो दगड, 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 उदकावरी जो दगड. खुश आहे आपल्यावर. त्याला माहिती आहे हा बाबा अभंगाला सोडून बाजूला जात नाही, ते चिकटून असते. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे प्रमाण दिलं होतं आपण. तारी ऐसे जड, उदकावरी जो दगड, और ज्याच्या नामानं दगड तरतात तो हा न करी ते काही, तो हा
दगड तो हा न करीते काय. अरे ज्याच्या नामानं दगड तरतात तो काय करणार नाही. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का. मुलगा सुशिक्षित बेकार न बाप वारकरी. कल्पना करा. त्यानं पेपरला वाचलं जाहिरात आणि त्याने बापाला सांगितलं, बाबा याच्यात मी तंतोतंत बसतोय, मी ही जाहिरात आहे ना, ही मला नोकरी लागू शकते, फक्त थोडी वशिल्याची गरज आहे, तुम्ही आमदार साहेबाला तेवढं काम करायला सांगा. वारकरी म्हणला, बाळा अजून पंढरीच्या पांडुरंगाला मी सुतईचा सडा नाही मागितला. ते तुमच्या पाया पडायला येतात ना आमदार साहेब. अरे मी काही नाही सांगत म्हणून येतात, काही सांगितल्यावर येणार नाही. मग मी काय बूट पॉलिश करू का, कशाला शिकवलं मला. बरं ठीक आहे बाबा, जातो. वारकरी बाप आता ज्या साहेबाकडे काम करायचं, पहिल्यांदा आमदार साहेबाकडे गेले वारकरी. असं असं काम आहे, माझा मुलगा याच्यामध्ये बसतोय म्हणताय. हे पहा, आमदार साहेब म्हणले ठीक आहे, मला यायला वेळ नाही, पण मी चिठ्ठी लिहून देतो, तेवढी चिठ्ठी त्या साहेबाला दाखवा. आमदार साहेबाची चिठ्ठी आणली आणि त्या नियोजित दिवशी वारकरी बाप गेला तर त्या साहेबाच्या पुढे सुशिक्षित बेकारांची अर्धा किलोमीटर लाईन. मोठ्या मोठ्या फायली घेतलेले पदवीधर, शर्टिंग केलेले, गॉगल लावलेले, हे तिथं झेंड्यावालं, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदीत तांबडं पाकोट. ते पोरं टिंगल करू लागले, जा बाबा पुढं. म्हटले हे कोण्या नोकरीसाठी आलं रे. पोरं हसतात, पुढे जा. वारकऱ्याला वाटलं मला मान देतात पोरं. चालला पुढं, चालला पुढं, चालला, व्हा पुढे, व्हा पुढे, व्हा पुढे. मुख्य गेट जवळ वॉचमॅनने अडवलं, कुठं चालला. ते साहेबाची काम आहे. मग हे जेवायला आले का बघा. बघा, अरे थांबणं थोडा, नको जाऊ देऊ मला, एवढी चिठ्ठी ने नात आणि इकडे. वॉचमॅनने चिठ्ठी घेतली, तो चिठ्ठी घेऊन वॉचमॅन आत गेला. ज्या साहेबा पुढं अर्धा किलोमीटर लाईन होती भरत महाराज, त्या साहेबाला चिठ्ठी दाखवली आमदार साहेबाची. साहेब ताडकन उठला आणि त्या वॉचमॅनच्या पुढे पळत आला. ही चिठ्ठी आणलेले कोण ग्रस्त आहे. मोठ्या गंधवाला 2 माळा असलेला वारकरी म्हणला, मी आहे. तिथंच साहेबानं पायावर डोकं ठेवलं, हाताला धरलं, ऑफिसमध्ये नेलं, खिशातला रुमाल काढला, सोफा सेट पुसून काढला, त्याच्यावर वारकरी बसवला. अरे हे मोठी माणसं मोठी का होतात, गरीबाला मान देतात म्हणून, हे लक्षात ठेवा. बसवलं, पायावर डोकं ठेवलं. वारकरी बाबा, तुमच्या रूपानं माझ्या ऑफिसमध्ये आज पंढरीचा पांडुरंग आला, ऑफिस पवित्र झालं. आज माझं ऑफिस विठ्ठलाचं मंदिर झालं. चहा घेता, दूध घेता, काही खायला आणू का जेवण करता, सगळे झालं साहेब. फक्त तेवढं गरीबाचं काम झालं तुमचं. तुम्ही जा घरी. तुमच्या मुलाला नोकरी लागली, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला सकाळी 10:30 ड्युटीवर पाठवा. त्याला सुरुवातीला 80,000 रुपये पगार मिळेल आणि 4 महिन्यांनी त्याचा 1.5 लाखावर पगार जाईल. जा घरी. वारकरी तर रडतच निघाला. रडत घरी येताना विचार करतो, अरे ज्या आमदार साहेबाचं नुसतं नाव सांगितलं तर मला एवढा सन्मान मिळाला, आणि तो साहेब सोबत असता तर काय झालं असतं. तसं ज्याच्या नामानं दगड तरतात तो काय करणार नाही, तो हा न करीते काय. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. जाहीर प्रश्न विचारला, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोणी, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून, 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 ऐसा द्यावा. नामे तरला नाही कोण, ऐसा
निवडून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला नामेची तारिले कोट्यानु कोटी नामेची वैकुंठी बैसविले. याच्यावर कीर्तन होईल पण सगळ्या अभंग सोडवायचा आपल्याला. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मग तुमच्या नामात ही ताकद आहे तर तुमच्यात काय नसेल म्हणून शब्द आहे काय वर्णू तुमचे गुण. गुण शब्द कुठे लागतो? फक्त परमेश्वराला. बाकी कोठे काही आणि एक आहे एक नाही. सर्वांना पाठ आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. एकंदर 6 गुण आहे ना. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. नुसतं नाही गुणाचा वाटप केला. एक एक गुण एका दिला सरकाळे. यशे थोरविला मारुती यशे थोरविला मारुती यशे थोरविला मारुती यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती विभीषण केला लंकापती विभीषण केला लंकापती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी करना औदार्य देऊनी करना औदार्य देऊनी करना औदार्य देऊनी करना. कीर्ती गंती मिरविली गंती मिरविली समग्र औदार्य लक्षणी समग्र अवतार्य लक्ष्मी 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 समग्र अवतार्य लक्ष्मी. मी म्हटलं ना पाठ नाही पण तुम्ही काळजी करू नका. यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण हनुमानजीला दिला. यशवंत हो. किती? अरे मालकालाही सोडवायची क्षमता एवढं यश. ते चोरीला गेलते ना राम आणि लक्ष्मण. कामगिरी मारुतीरायावर आली. तपास कसा लागला 1 मिनिटात सांगतो. रात्री 12 वाजता हनुमानजी विचार करतात मालक युद्ध चालू असताना चोरीला गेले. राम आणि लक्ष्मण कुठे असतील? एका वडाच्या झाडाखाली बसले बुंध्याला टेकून डोकं. विचार करतात तिथे त्या झाडावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं. त्यातली गिधाडीन गरोदर होती. वेळ कमी असेल मग घाईन सांगतो. आणि ती गिधाडीनला गिधाड म्हणते तुला काय खाण्याची इच्छा आहे? गिधाडीन म्हणली मला बाया माणसाचंच मांस खावं वाटतं. गप बसलं गिधाड. आता का नाही बोलत? तू जनावराचं म्हटलं कुठून आणलं असतं माणसाचं? पण थांब जमतंय. तू झोपली होती तासापूर्वी आपल्या झाडापासून 2 माणसं नेली अहिरावणानं खांद्यावर बसून. ते उद्या देवीला बळी देणार आहे. एका झरोक्यातनं जाऊन 2 लचके तोडून आणतो तुझ्या करता. हे गिधाड सांगतं गिधाडींना. ऐकतात मारोतराव खाली. लागला तपास. मग सरळ अहिरावणाचं नगर गाठलं. मंदिरात गेले. आता यांच्यापाशी काय जशाच तसं. लाल देवी गेली हे गदा घेऊन आणि त्यांची काळी होती. तुझं जॅकेट आहे तसं. ओट घाबरू नको. देवी तर उभीच झाली. बाय त्या कोपऱ्यात कुठेही बसते बाबा फक्त मारू नका. जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा. मी यश नावाचा गुण सांगतो. आणि तिथेही लाल देवी बसली शेंदूरवाली. वाजत गाजत बळी द्यायला राम लक्ष्मणाला. देवीच्या रूपातले हनुमानजी. दरवाजा उघडू नका मंदिराचा. मी देवी बोलते. आणि बळी जिवंत पाहिजे. वरचं छप्पर ओपन करून सोडा. मी देवी. आता वरचं छप्पर ओपन केलं अहिरावणानं. वरून सोडले बळी राम लक्ष्मण जिवंत. जा आपापल्या घरी. काम झालं तुमचं. आतून कड्या लावा दाराच्या. बाहेर थांबलं कोणी दाराच्या तर वाटोळ करील गावाचं. देवी बोलती. आता तिघच देवीच्या रूपातले हनुमानजी आणि पुढे राम लक्ष्मण. सुरुवात केली. क्या नाम है तुम्हारा? मालकाला म्हणते मारोतराव. आपने अयोध्या में दशरथ जी का नाम सुना क्या माताजी? हाँ.
तो दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसूदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी छीन ली माँ भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा। तो भाई सीता तलाश करते करते प्रभु रावण के साथ संघर्ष। हम दशरथ के बेटे, मैं बड़ा बेटा राम, मेरा छोटा भाई लखन लाल है। अच्छा दशरथ के बेटे है? हा माताजी। इथे तुम्हाला बळी द्यायला आणलं? हा माते। माझा प्रश्न आहे, बोला आता वाचवणारा कोण आहे? आम्हाला कोणी नाही, संपलं आमचं। पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो, माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं आणि आम्हा 2 भावाला सोडवलं असतं। गहीवरून आलं मारुती रायाला। बापरे, मालकाचा माझ्यावर केवढा विश्वास। संकट काळात माझा भाऊ असता नाही म्हटलं, एकच नाव घेतलं, माझा मारुती। ठीक आहे, तुमचा मारुती नाही ना, मी खाणार आहे। ठीक आहे, मी खाणार आहे। ठीक आहे, अरे मग 10 वाजले तरी घाबरत कशी नाही तुम्ही? त्याचं कारण आहे माते, काय आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवी संशय वाटला का? इथं शेपूट दिसलं। मग मारोतरावला कळालं, नाटक फसला, सोडवलं मालकाला। आता पुढचं आहे का? राम रावण युद्ध संपल्यावर आणि जेव्हा अयोध्येत आले, अयोध्या नाचू लागली भरत। घर आये 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 घर आये 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 घर आये, लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम को आनंद भयो भगवान। मात कौशल्या पूछन लागे कहो लंका की बात। राम जी कहो लंका की बात, राम जी कहो लंका की बात। इतने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ। राम जी लाए सीता को साथ, राम जी लाए सीता को साथ। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान, भयो भगवान, भयो भगवान। मौत कौशल्या पूछने लगी कहो लंका की बात। कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ। हनुमान जी एकटे उभे आहे समाजाच्या मागे। आपल्या आईचा हात धरला रामचंद्रानं कौशल्याचा, पहिलं नेलं ते मारुती रायाच्या पुढे उभं केलं। माँ इनको पहचानती क्या तू? ये तो हनुमान है बेटा, ये हनुमान है, और मैं दुनिया का मालिक श्री राम। मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए कि मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती। ये हनुमान नहीं होता तो तुम्हारा राम तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ का। अहि रावण मही रावण जाना, घात करते आमच्या प्राणां, देवी रूप दोघा जना सोडी आले याने। याला म्हणतात यश थोरविला मारुती। विठ्ठल एका गुणावर कैलास लाव कीर्तन होईल। यश हनुमानजीला, श्री नावाचा गुण बिभीषणाला। बिभीषण केला लंकापती। औदार्य कर्णाला, बाता आणणं वेगळं आहे। दाढी चालू आहे कर्णाची, नावी बाबा दाढी करतो आणि ते वाटी पाणी लावायची, हे तणनाशक नव्हतं तेव्हा। जाऊ दे कळलं। आता कर्ण सरकारची वाटी कशी असेल तुम्ही सांगा? प्लास्टिकची होती का? 1 किलो वजनाची आता विकली तर 1 कोटीला गेली असती वाटी। म्हणजे न्हावी बाबाच्या, भारतीय बैठक आहे, न्हावी बाबाच्या उजव्या हाताला आणि कर्ण सरकारच्या डाव्या हाताला पाणी लावायची वाटी। एवढ्यात याचक आला, भिक्षां देही, इशारा केला, तो जवळ आला, वाटीतलं फेकलं पाणी, टाकली जोळीत, गेला निघून तो। न्हावी बाबा म्हणला दान योग्य नाही झालं सरकार, रोजच करतो, तुम्ही हजामत कर। नाही नाही, तुम्ही डाव्या हाताने दिलं। हो मला कर्ण म्हणतात। म्हणजे अरे डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर मेलो तर याचक विनमुख गेल्याचा कलंक या कर्णाला लागेल, म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देत असतो। याला म्हणतात औदार्य देऊनी कर्णा हाती। विठ्ठल आता पुढे आता
साठी सही करतो बस. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन आणि वैराग्य शुकाते. यश मारुतीरायाला, श्री बिभीषणजीला, औदार्य कर्णाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला आणि वैराग्य शुकाचार्याला. शुकाचार्याच्या पुढे ती रंभा आली ना, तिनं विनंती केली. रंभा येऊनी वाघविलास वचने बोले शुकेंद्रा प्रतिमाना, ही विनंती मना धर संदेह द्यावी रती ब्रह्म विष्णुमय सर्व युवती आधीनकी वर्तती. रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागी, ती टाकून जमंदिर अदरकुडी दुःखासी का भोगी, ती टाकून गिरिज शंक कशास गेला वना. रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडलेली वल्गना. शुकाचारी शेवटचं सांगतो. रंभा जास्त पाऊस पडल्यानं दगडाला अंकुर फुटल, पण या शुकाचार्यावर परिणाम होणार नाही. पाषाणासी कोंब सरळ फुटो शकतील एक वेळ, परिमज शुकाचा काम अचळ बाधू न शके कल्पांती. याला म्हणतात वैराग्य शुकाला, औदार्य कर्णाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला, यश मारुतीरायाला आणि श्री बिभीषणाला. हे 6 गुण आणि 6 गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात भगवंत ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुणवर्य वसती जेथ. म्हणून काय वर्णू तुमचे गुण पर्यंत आलो आपण. वर्णन करायची क्षमता माझ्यात नाही, कारण सुरुवात. मी तो अल्पमती ना, काय वर्णू तुझे गुण. मी तो अल्पमती ना, काय वर्णू तुझे गुण. उदकी तारिले पाषाण, हे महिमान नाम सांगे सांगे. माझे कळती रावो भले, नाम सांगले सांगे. माझे कळती रावो भले. बरे संतोषराव, अजून 4 चरण आहे बाबा. काय वर्णू तुमचे गुण. कारण वर्णन करण्यासाठी एकदा प्रयत्न केला. कोणी? अनिल भाऊ, सरस्वतीनी. सरस्वती बसली, 18 भार वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागज केला आणि समुद्राची शाळी आणि लिहायला बसली सरस्वती. या 4 गोष्टी लक्षात आल्या. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा काग करुणी प्रीती गुण वर्णित शारदा. मी आधी ओव्या पाठ करतो मग बडबड करतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने गैरसमज करून घेऊ नये की पठ्ठ्याला समाज जमतो. पठ्ठ्याला अरे तुझं कोण ऐकत? तू संताच्या प्रमाणाच्या आधारे बोलतो म्हणून लोक श्रवणाला येतात. तुझं ऐकायला कोण? प्रमाण त्यांच्या बोला. म्हणून व्याख्यानाला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नाही बस जमला. हा आपलं ते चालू होतं. 18 भार वनस्पती त्याचे लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा काग करुणी प्रीती गुणवर्णित शारदा. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुणी. समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. माझा काय कोण तो विचार.
अरे जिथे सरस्वती थकली समुद्राची शाळी, संपली कागद पृथ्वीचा संपला, वर्णावया पार महिमा त्यांचा, तेथे माझा काय कोण तो विचार. मग काय वर्णू तुमचे गुण का, मी तो अल्पमतीहीन. हे चारही पदाचा स्पर्श झाला. शेवटपर्यंत तसंच करतो, तुम्ही अजिबात डोके चालवू नका. मी अल्पमतीहीन, पण गैरसमज करून घेऊ नका. तुकोबारायची ही नम्रता आहे. विद्या विनयेन शोभते, आहे का नाही. फळलिया तरुची शाखाण सहजे भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाला फळे येतात ना त्याच्या फांद्या वाकतात, येड्या बाबुळीची फांदी वाकत नाही. म्हणून 2 टिपणं पाठ केलेला बुवा कोणालाही नमस्कार करीत नाही. 2च टिपणं, कोणाही गावला जात एवढेच आहे. ए अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुणी ज्ञानी कोण आहे. हे अल्पमतीहीन असे म्हणत असले तुकोबाराय, तर हे शब्द नम्रतेचे आहे. आता उलट सांगतो मी, जर अल्पमती असते तर छातीला हात लावून म्हटलं असतं का, वेदाचा तो अर्थ आमासीच नाव मेरा देवा ठावा, वेदाचा अर्थ पठ्ठ्याला विचारा, असे म्हणणारे तुकोबाराय अल्पमतीहीन. अरे ही नम्रता आहे. काय वर्ण तुमचे गुण, उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. आणि एक लक्षात ठेवा, देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. आणि त्या नामात काय ताकद आहे याची कल्पना देवाला नाही. ज्याचा त्याचा विषय आहे अनिल भाऊ. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. और शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद खोडा. दिल्लीच्या सतपाल मध्ये, तू लावला का हाताला हात सतपालच्या, आले का दिल्लीच्या सतपाल मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे, त्याची झाली होती तू बटर खाऊन. म्हणून शक्ति में क्या मस्ती है, बरं का गुलाबराव. बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. तसं नामात काय ताकद आहे हे देवाला नाही, घेणाऱ्याला. तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघश्यामा. महिमा तुझं न कळे मेघश्यामा. हनुमानजी रामचंद्रासोबत भांडले. वेळ कमी असल्यामुळे मी तर काय पाऊणच तास राहिला. अनिल भाऊ काय भानगडा इकडे, घड्या एवढ्या झपडान पडतं. तो राम अधिकम नाम इतिम निशिलामती तोया तुतारित अयोध्या नामना तू भुवन त्रैमिती हनुमान वाच. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे देवा. कशावरून, तुम्ही फक्त अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं. एक फरक, तुम्ही त्रेतायुगापुरता, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. दुसरा फरक, तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. हा तिसरा फरक.
आणि तुमचं दर्शन घ्यायला द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं. पण तुमच्या नामात ही जादू आहे. नाम घेण्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो माझे कंठी राहो भले कंठी राहो भले कपी कुळ उतरिले कपी कुळ उतरिले कपी कुळ उतरिले कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसा केले राक्षसा मुक्त केले राक्षसा हे नाम चांगले चांगले 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 म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. आता पुढचे प्रसंग थोडे. म्हणून आता मला लक्षात आलं की असं संतांनी का लिहिलं. पाहुणी हा ग्रंथ करावे कीर्तन. आता त्याला वेल्डिंग करण्यासाठी तो प्रसंग. रामचंद्र प्रभू शेवटचं एकच वर्ष राहिलं. अगस्त्य मुनीला विचारलं की आता 13 वर्षाचा वनवास चित्रकूटावरचा संपला, आता मी कुठे राहू. गोदावरी नदी तह बहई. अगस्त्य म्हणाले त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार आहे आणि 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण आहे. 5 वडाची झाडं एकत्रित होती म्हणून नाव पंचवटी. आता तर नाशिक आले प्रभू. आता मी तरी काय करू. आले महाराष्ट्रात आले, नाशिकला वर्षे काढायचं आहे. पण आल्या आल्या महाराष्ट्रात पहिला मित्र भेटला, तो मांस खाणारा गिध पक्षी, त्याचं नाव जटायू. आणि एक लक्षात ठेवा, हे आंबे रस खाण्यासाठी नाही होता, नाही ते मित्र तेवढ्याच कामावर असतात. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्रातला मित्र रामाला भेटला. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अरे कोणाला किती बाता मारू द्या, 12 ज्योतिर्लिंग भारत देशात आहे ना, 12. पण एकट्या महाराष्ट्रात 5 आहे ना, अजून काय पाहिजे. 12 देशात आहे पण महाराष्ट्रात एकट्या 5 आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, संभाजीनगर जिल्ह्यात घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, तुमच्या बीड जिल्ह्यात वैद्यनाथ. 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणून तर तिकडचे लोक शंकराचं महात्म्य सांगायला महाराष्ट्रात येतात. त्यांनाही आनंद वाटतो इथं आल्यावर. विठ्ठल विठ्ठल गीध पक्षी, त्याचं नाव जटायू. आता पुढचं वाढवत नाही, हा संदर्भ लावता बरं का ओंकारजी. सीता चोरून नेली, जटायू धावला, रावणानं पंख छाटले. ते इगतपुरी तालुका टाकेत नावाचं गाव आहे. मी सांगतो हा इतिहास पहा, तिथे पडला. रामचंद्र सीतेच्या शोधार्थ जात असताना पंख तुटलेला मित्र जेव्हा प्रभूनं मांडी घातली, मांडीवर घेतली, प्रेमानं हात फिरवला, त्यानं डोळे उघडले जटायूनं, आणि रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. काका जे मालक, कोणी केली अवस्था. नात दशाननयः गतिकीनी तेही खलजनक सीता हरिलेनी लय दक्षिण दिशी गयो गुसाई. हे रावणानं केली माझी अवस्था. मी धावलो देवा. माझी माय सीता टिटवी वरटते ना, टिटवी. इथं कुररी शब्द आहे हिंदीमध्ये, त्याला टिटवी म्हणतात मराठीत. टिटवीचं वरटणं ऐकलं ना तुम्ही.
50 एकर रान एकटी टिटवी गजबजून टाकते एकटी. बिलपती अति कुररी की न्यायी. टिटवी वरडते तशी माझी सीतामाय वरडायची. जवडो दौडो दौडो आणि धावलो देवा धावलो. पण ताकदीला कमी पडलो मालक. माझी या जन्मीची एकच इच्छा होती, माझी सीतामाय कोणी चोरून नेली ते या जन्मी मालकाला सांगता यावं. म्हणून दरस लागी प्रभू राखव प्राणा. चलन चहता बकर पहाटे था. आता सुकान मरतो देवा. प्रभू रडू लागले. काका तुम्हाला जिवंत ठेवतो. नाही नाही. का? 4 पुत्र त्या दशरथा अंत काही एकही नव्हता. जटायू म्हणतो 4 मुलं तुमच्या बापाला. तुमचा बाप दशरथ मेला तर पाणी पाजायला 4पैकी एकही नव्हतं. त्याचा थोरला पुत्र रामनं त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स मी नाही सोडणार देवा. जटायू गतप्राण झाला. त्याची उत्तर क्रिया प्रभूने केली. आणि मग 10व्याच्या निमित्तानं जटायूचे जातभाई आले. जटायूचे प्रभूने जाहीर माफी मागितली. इथे जमलेल्या जटायूच्या जातभाईंनो, मी भगवान असलो तरी तुम्हाला वनवासी असल्यामुळे जेवण 10व्याचं देऊ शकत नाही. निमंत्रण देतो. रावणासोबत माझं युद्ध सुरू होईल तेव्हा जगातल्या जटायूच्या जातभाईनं तिथं यायचं. राक्षस मेला उचलू उचलू खायचा. फक्त प्रार्थना आहे, माझ्या वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही. हे महाराष्ट्रात इगतपुरी तालुक्यात जटायूच्या जातभाईला प्रभूनं सांगितलं. हा प्रसंग लक्षात ठेवा. मग पुढे राम रावण युद्ध सुरू झालं. 72 दिवस युद्ध होतं. 72. युद्ध संपलं. जटायूचे जातभाई बरोबर राक्षसाचं प्रेत उचलायचे खायचे. म्हणून अर्धवट रामायणाचं वाचन करणाऱ्याला संशय येतो की नाही. युद्ध संपलं. इंद्रानं अमृताचा वर्षाव केला. बरोबर आहे. आणि अमृताचा वर्षाव केल्यानं वानर जिवंत झाली. हा. अरे मग वानर जिवंत झाली, मग राक्षस का नाही झाली? कशी होतील? डेड बॉडी तर पाहिजे. नीट आहे का? अरे सगळ्या डेड बॉड्या जटायूच्या जातभाईनं संपवल्यानं एकही डेड बॉडी नाही राक्षसाची मैदानात. जेवढी प्रेत होती ती वानराची. म्हणजे अमृताचा वर्षाव वानरांच्या प्रेतावर झाला. वानर पुन्हा जिवंत झाली आणि राक्षस कायमची मुक्त झाली. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. 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 हे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राम भले. माझे कंठी राम भले. कपिकुळ उतरिले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले. नाम चांगले. नाम चांगले. इथे उत्तर आहे. वानर पुन्हा जिवंत झाली. राक्षस कायमची मुक्त झाली. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आणि हे सार जे सार असतं ते ग्रहण करा बरं का. बरं असार टाकून द्यायचं आहे, सार ग्रहण करायचं आहे. म्हणून तर काही काही पदार्थ माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. बदामच्या विरुद्ध आपलं खारकेच्या विरुद्ध हे सगळे डोळ्यापुढे चित्र आणा. त्याच्या विरुद्ध आंबा पेढा हे सगळे तुम्ही बरेचदा ऐकलं असल्यामुळे सांगायची गरज नाही. हसला तो कशामुळे मलाही कळलं.
जे सार असतं ते ग्रहण करायचं असते. मग सार काय? आता या मावल्यांच्या बाबतीत सांगतो. यांना चांगलं माहिती आहे. दह्यापासून 2 पदार्थ निघतात, एक ताक, एक लोणी. दह्याची अंगी निघे ताक लोणी. त्यातलं लोणी सार आहे आणि ताक असार आहे. पण लोण्यातून पुन्हा लोण्याला साजूक तूप नाही म्हणत कैलासराव, ते कडवायचं असते. आणि त्या मावल्या त्या गोळा टाकतात पातळ्यामध्ये, पातेल्यात खाली जाळ. लोणी कडलं कशावरून? तो आवाज थांबला पाहिजे. काय तुकोबारायणी हे पाकशास्त्राचा अभ्यास केला असेल. कडकड 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 वाजतं लोणी. कुठपर्यंत? पाण्याचा अंश असेपर्यंत. आणि कडकड 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 वाजणं थांबलं की मावल्या म्हणतात कडलं. निवांत होऊन राहे मग, निराई मग, निवांत हो निराई मग. कडकड 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 शब्द थांबला की समजायचं लोणी कडलं. हे तुकोबारायचे अभंग आहे. उदक तव वरी कडकडी लोणी. पाण्याचा अंश आहे. पाणी पूर्ण जळालं तिथून त्याचं नाव साजूक तूप आहे. आता पुन्हा थोडं मागं जाऊ, थोडं मागं. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार, सार भगवंत आहे म्हणजे हे लोणी. पण त्याच्यातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले. बरोबर करू एकदा बरं का अनिल भाऊ? अजून काय महाराष्ट्र वैतागला नाही मला, पण आम्ही बरोबर. आता ते उलटा सुलटा प्रवास आहे. नाशिकहून आलो, सकाळचं कीर्तन नाशिकलाच आहे. त्यामुळे पण तरी तुमचं नुकसान नाही. 1 तास आधी आलो मालकाकडे. अनिल भाऊलाही माहिती आहे, आमचे बी आर पाटील इथंही शेळके परिवार वगैरे त्यांच्याकडे यायचं. पूर्वीचा पुढं जुना काळ फार. आम्ही फार पूर्वीचे आहे ते इंग्रजाच्या काळातले. तुला जन्म नव्हता, तुला काय माहिती आहे. पूर्वीचा काळ. हुरड्यासाठी स्पेशल मी आल्याशिवाय बी आर पाटील हुरडा खात नव्हते. गेले पण अशा, अरे गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसी अवसर पण उनकी याद आती है ना. स्मरण झाले भराभरा दिवस गेले. आमचाही काळ आता गाडी उतारायला लागली. काय असेल तेवढं कैलासराव काल असं तुला. पण आमची सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. म्हणून मी आधीच सांगितलं, हा पौराणिक संबंध असलेला अभंग असल्यामुळे त्या प्रसंगाने आपल्याला सोडवायचा आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन. हात वर करा. असं हे शूटिंग वाले शूटिंग. थांबा थांबा थांबा, हाड घालायची घाई करू. 1 मिनिट. बरोबर करू आपण. दोन्ही कामं करू. ते तेवढे घ्या. जमत नसेल तर स्टेजवर या बरं का. एवढं पेपरला येऊ द्या ना. मोठ्या मोठ्या शहरातले लोक बाता हाणतात, आमचा सप्ताह केवढा मोठा. त्यांना कळू द्या ना सावडीचा केवढा मोठा. एवढे पहिल्या पानावर येऊ द्या. पैसे एकाड परिवाराकडून घ्या, पण पहिल्या पानावर द्याच. एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा रे. एक हात वर हा टाळी. एक बरोबर तालात. एक जरा ताकद लावा. एक हा एक शाबास.
विठोबा मुबारक माई मुबारक मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमती पलीकडल्या मॉनिटरला दे. मी तो अल्पमतीन, रोहिदासची एक काढ आहे. मी तो माहिती आहे अल्पमतीन. हे काय वर्णू तुमचे गुण, काय वर्णू तुझे गुण, काय वर्णू तुमचे गुण, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, शाबास शाबास. हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले माझे कधी राहो भले. कापी कुळ उतरिले, वा वा शाबास. मुक्त केले राक्षसा, हे मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले राक्षसा. हे मुक्त केले, हे मुक्त केले, मुक्त केले केले, मुक्त केले केले, मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले राक्षसा. मुक्त केले, मुक्त केले, केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले 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 केले. ए राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले मुक्त केले 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 मुक्त
चांगले नाम चांगले 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 आता समुद्राचा पूल झाला, जटायू उद्धार झाला, आता लक्ष्मण शक्तीवर आलो आपण. बरोबर बरोबर. जेव्हा शक्ती लागली, बस पुढचं सगळे पाठ आहे, सगळे पाठ आहे तुम्हाला. रामचंद्र प्रभूच्या मांडीवर सूर्य मावळला, मोठे मोठे वानर भोवताल बसली, छातीमध्ये मोठा बाण फसला होता, उपसला, ते रक्त वाहत होतं, जखम ताजी होती. डोकं मांडीवर घेतलं रामचंद्र प्रभूंनी भावाचं. काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या आहे, गोरा पान लक्ष्मण, डोळे मिटलेले आहे, पाय अस्तव्यस्त. जगाच्या बापानं मांडीवरच्या लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली. नीट आहे का अनिल भाऊ? हात फिरवता फिरवता जगाच्या बापाला 14 वर्ष केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवला. अश्रू पुसणारा भगवान आहे, आता नापास झाला, ढसा ढसा रडू लागला. 1-2-4 ओव्या सांगतो, भावार्थ रामायण. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तू दाविली